देव आणि संत सोडून दुसऱ्याचं स्तवन करणारा त्याची वाणी व्यर्थ आहे, तो अधम आहे. आयुष्याचं वाटोळं करू लागलाय तो, वाटोळं. हे मान्य करावं लागेल. जे मिळतंय ते प्रारब्धामुळं. कुणाच्या थोबाडाला लोणी चोळल्यामुळं मिळाले असं वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे, भ्रम. तेव्हा नाराज संतांच्या वाङ्मयावर विश्वास ठेवावा आणि प्रयत्न करावा. चांगलं नाहीये ते. कीर्तनकारांनी स्वतःच्या उद्धाराकरता कीर्तन करावी आणि कीर्तन ठेवणाऱ्यांनी स्वतःच्या उद्धाराकरता कीर्तन ठेवावी. ऐकणाऱ्यांनी स्वतःच्या उद्धाराकरता ऐकायला यावं. सहकार्य करणाऱ्यांनी स्वतःच्या उद्धाराकरता आणि देवाची सेवा म्हणून करावं. असं म्हणून केलं तरच फायदा आहे. अन्यथा हे सगळं करूनही घंटा हातामध्ये घंटा राहील हे लक्षात ठेवा.